एसोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सीमेंट। ये प्लान का इशू नहीं। जिस प्रकार पुलिस जो सत्ता में है उस पार्टी के प्रेशर के नीचे आके काम करती है, जो हमारा महाविकास आघाड़ी का प्रचार कर रहे, प्रचार यानी आज इलेक्शन की जो प्रोसेस है उसमें काम करने वाले कार्यकर्ताओं को जानबूझकर खोटी गुनाह में उनको अड़काया जा रहा है। और उसमें भारतीय जनता पार्टी के यहाँ के जिलाध्यक्ष, यहाँ की विधानसभा विधान परिषद सदस्य जो कौन तामिल सेल्वन है, प्रसाद लाड है और कोई है शिरवड़कर है, ये लोग जिस प्रकार पुलिस पे प्रेशर करते हैं और खोटी तकरार यहाँ करते हैं। हमने कहा है कि हमारा तो कहीं तकरार करना हमारा इरादा नहीं था, लेकिन जब हमारे पे खिलाफ तकरार हुई तो हम भी तकरार करना चाहते हैं। हमने उस तकरार के बारे में पुलिस को अर्जी दी है। पुलिस ने हमको आश्वासन दिया है कि सामने वाले लोगों पे भी हम गुनाह दाखिल करेंगे। अगर नहीं हुआ तो देखेंगे आने वाले समय क्या करना है, आवाज़ तो उठाएंगे। सर मराठीमध्ये सांगा काय मामला दर्ज हुआ है? नाही, अभी आप पुलिस को पूछो, लेकिन ज्या प्रकारे इथल्या निवडणुकीमध्ये प्रशासनाने दबावाखाली येऊन सत्ताधारी पक्षाच्या खोटे गुन्हे आमच्या महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यावर दाखल केलेले आहेत। भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन अशा प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे आणि दबाव टाकून गुन्हे दाखल करण्याचा हा प्रकार हा लोकशाहीला मारक आहे। आणि म्हणून आम्ही सुद्धा, कारण इलेक्शनमध्ये अशा प्रकारे एकमेकाच्या छोट्या मोठ्या तक्रारी होत असतात, त्याच्यावर मोठे गुन्हे दाखल करण्याची गरज नसते आणि कोणतीही चौकशी न करता, तपास न करता कारवाई केली, आमच्या कार्यकर्त्याला अटक केली। आमची सुद्धा तक्रार भारतीय जनता पार्टीच्या काही लोकांच्या विरुद्ध आहे। पोलिसांनी जर एवढे तत्पर आहेत, एवढे प्रामाणिक आहेत, तर त्यांनी या लोकांवर गुन्हे दाखल केले पाहिजे, अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे। प्रसाद लाड यांनी आरोप केले की दोन इजाज आणि रफिक यांनी त्या ठिकाणी वार्ड अध्यक्ष जयस्वाल आहेत त्यांना धमकावलं वगैरे असं त्यांनी आरोप केलेला आहे। खोट्या तक्रारी प्रसाद लाड करतायत। या खोट्या तक्रारी धमकावलं वगैरे वगैरे या गोष्टी कशासाठी? कोण रिकामे धमकायला? इथं प्रचाराला वेळ नाही, धमकायला वेळ आहे का? धमकायचं तर आता उद्या धमकव। एसोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सीमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।